नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणो, मस्तपैकी इथं ताजी ताजी कोथिंबीर मी चिरून घेतलेली पाहू शकता. त्या कोथिंबीरीला लागणारं साहित्य: लसूण, जिरं, आलं, 5-6 मिरच्या एवढं वाटून घेतलेलं आहे. पहा मैत्रिणो, कोथिंबीर अगदी स्वच्छ धुवून अगदी पिळून अशी घेतलेली आहे पहा. आणि त्याच्यात टाकलेलं आहे जे आपण वाटून घेतलं आहे ते त्याच्यात टाकून दिले पहा. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायची थोडीशी हळद, पाहू शकता मैत्रिणींनो. त्याच्यानंतर चवीनुसार मीठही टाकून देणार आहे. आता हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे पहा. संपूर्ण असं मिक्स करून घेणार आहे. एक वाटी बेसनाची घेणार आहे पहा. पण त्याचा काय अंदाज नाही सांगू शकत, जसं लागन तसं टाकायचं. पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही मैत्रिणींनो. पहा इथं असं हे पीठ थोडं थोडं टाकून अक्षरशः चांगलं चोळून घ्यायचं आहे पहा. आता मी इथं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ काय मी बंद नाही केला मैत्रिणींनो, की मी कशा पद्धतीने हे पीठ टाकते आणि कशा पद्धतीने चोळून घेते पहा. एकही थेंब पाण्याचा यूज करायचा नाही आहे आपल्याला. पहा, संपूर्ण हे पीठ टाकणार आहे मी, कारण की ते लागणार आहे ना, अजून थोडंसं तरी लागन. पहा आता हे आधी मळून घेते मी मैत्रिणींनो. अशा पद्धतीने अगदी छान पद्धतीने आपल्याला जसं लागन तसं पीठ टाकायचं आणि मळून घ्यायचे पहा. हे बघा, अजूनही थोडंसं लागत होतं, त्याच्यामुळं पुन्हा मी थोडंसं घातलं आणि अगदी छान असा हा गोळा आता मी तयार करून घेणार आहे बरं का. पहा, पहा मैत्रिणींनो, थोडासा तुम्हाला आवाजही येऊ शकतो. साईडला मशनी चालल्या त्याचा आवाज येत असेल. आणि आता हा गोळा आपला अगदीच मापात झालेला आहे, घट्ट बी नाही. पहा, पीठ अजूनही याच्यात भरपूर बसन, पण आपल्याला पीठ टाकायचं नाही आहे. जेवढी तुमची कोथिंबीर जास्त असेल ना तेवढं टाकून घ्यायचं नाही. बघा, ही चाळण घेतलेली आहे. आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या वड्या करून ठेवायच्यात पहा. कोथिंबीरीपासून अगदीच मस्त अशा टेस्टी वड्या आपल्याला करायच्यात. चला आता ठेवूया चाळणीत. हे बघा, अशा वळकुट्या करायच्या, छोट्या छोट्या वळकुट्या करायच्या, जास्त मोठ्याही नाही. पहा मैत्रिणींनो, आणि खरंच खूप छान अशा 3 वळकुट्या झालेल्या आहेत. चला आता इकडं गॅसवर कढई ठेवली, आदान ठेवले. त्याच्यावर आता आपण लगेच असं झाकण ठेवायचे पहा. थोडासा अंधार पडतोय, तुम्हाला दिसायला थोडा प्रॉब्लेम होईल. 5 मिनिटांनी पुन्हा पाहायचं की आपल्या वड्या अगदी मस्त अशा उकडून निघाल्यात. पहा, छान वाफळल्यात. आता आपण ह्या थंड करून घेऊया मैत्रिणी. पूर्ण वड्यात थंड झाल्या. आता अशा काय निघणार नाही, त्या कलथ्याने काढून घ्यायच्यात आपल्याला. पहा, अशा पद्धतीने संपूर्ण वड्या का कलथा घातला की निघतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ह्या काढून घेते आणि वरून थोड्या अजून हे की आपल्या थोड्या थंड होऊन द्यायच्या. पहा, कोथिंबीरीची वडी खायला खरंच खूप छान चवदार. की लगेच चिरायला घेणार आहे. पहा, कोथिंबीर अगदी भरपूर टाकलेली आहे, जास्त कोथिंबीर आहे, पिठाचं प्रमाण कमी आहे. अक्षरशः कुरकुरीत अशा ह्या खमंग अशा ह्या वड्या होणार आहे आपल्या. पहा, छान अगदी चिरून झालेल्या आहेत. तेलही इकडे तापलं आहे. आता मस्तपैकी आपण ह्या वड्या
तेलात सोडून देऊया. हो का, अशा पद्धतीने सोडून द्यायचा. आज काही तुम्हाला एवढं हे दिसणार नाही, थोडासा अंधार दिसणार, कारण की गॅस हा खाली घेतलेला आहे. मस्तपैकी त्याच्यात त्या वड्या अशा टाकून घ्यायच्यात. पहा, आणि अगदी छान अशा खरपूस आपल्याला तळून घ्यायच्यात. अजिबात तेलकट वगैरे होणार नाही, काय नाही काय नाही मैत्रिणी. तेलही एवढं काय त्याला लागत नाही. पहा, अशा पद्धतीने एकदा अशा वड्या करून खरंच खूप छान लागतात आणि अक्षरशः तोंडाची चव वाढवणार. कोथिंबिरीच्या वड्या म्हणलं तर खूपच पौष्टिक खायला. रंग छान आलाय, पाहू शकता. वडी तळून झालेली आहे. चला आता ह्या काढून घेऊया आपण. अजिबात तेल नाही का काय राहणार नाही, पूर्ण कोरड्या वड्या निघणार. पहा बरं, खमंग अशी वडी झालेली आहे. चला आता हे बघा मैत्रिणी, सगळ्या वड्या आपल्या तयार झाल्यात. पहा, रंग काय सुंदर दिसतोय, वाटतात का नाही छान. मैत्रिणी, तुम्हाला जर आजच्या ह्या वड्या आवडल्या तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.